मुंबईतील बोरवली पूर्व कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात चोरांनी दुकानाचे शटर तोडले, तांब्याच्या ताराचे 3 गड्डे चोरले आणि पळून गेले। घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वापरून आरोपीचा शोध सुरू केला। तपास दोन्ही आरोपींची मीरा भाईंदर येथे असल्याचे उघड झाले। कस्तुरबा पोलिसांनी सापळा रचला आणि मीरा रोड येथे दोन्ही आरोपींना अटक केली। कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 15 नोव्हेंबरला रात्रीच्या वेळेस एका दुकानाचं शटर तोडून त्या दुकानामधून तांब्याची वायर चोरी झाली होती। त्याबाबत या पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर PSI वायकोस आणि PSI अनिकेत शिंदे यांनी आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्ह्याचा तपास केला। त्यांनी त्यांच्या डिटेक्शन स्टाफनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि काही टेक्निकल बाबींच्या आधारे मीरा रोड या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणावरून 2 इसमांना उचललं। त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत इंटरोगेशन केलं असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यातला एक रिक्षावाला आहे, त्यांनी कबुली दिली की मी रिक्षा माझ्या साथीदारासोबत घेऊन आलो होतो आणि आम्ही रात्री रिक्षाने येऊन ते दुकान तोडून दुकानातून तांब्याची तार चोरून घेऊन गेले असल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे त्या दोघांनाही ताब्यात घेतलं, अटक केलं। अधिक तपासामध्ये त्यांनी जी तार तांब्याच्या 75,000 किमतीची चोरी झाली होती ती तारसुद्धा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे। चोरी करायच्या अगोदर त्या दुकानाची रेकी आरोपींकडून करण्यात आली होती का? त्यांची मोडस ऑपरेंडी अशी की रेकी करण्याच्या अगोदर त्यांनी त्या दुकानाची दिवसा रेकी करून ते गेले होते। त्यांनी खात्री केली होती दुकानामध्ये तांब्याची तार भरपूर आहे म्हणून, आणि ती रेकी करून मग त्यानंतर त्या दिवशी रात्री येऊन घरफोडी करून गेले होते। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? जो रिक्षावाला आहे दुबे म्हणून, त्या दुबेचं सोनू दुबेवरती काही केसेस नाही, पण दुसरा सनोज कुमार हरिजन उर्फ रामू म्हणून आहे, त्याच्यावरती त्या रामूवरती नववर पोलीस स्टेशनला 3 केसेस आहेत आणि मीरा रोड पोलीस स्टेशनला 1 केस आहे। अशा त्याच्यावरती 4 केसेस आहेत। त्याचं जुनं घरफोडीचं रेकॉर्ड आहे आणि तो हॅबिच्युअल आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।